विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे परखडपणे सांगणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. ज्योतिबांचे आजोबा शेरीबा गोरे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोरे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे मूळ गाव कटगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा हे होते. ज्योतिराव केवळ 9 महिन्यांचे असताना तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा ज्योतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत. पुढे त्यांनी अहमदनगर मशिनरी स्कूल व या स्कूलच्या प्राध्यापिका मिस फरारकडून प्रेरणा घेऊन 3 ऑगस्ट 1948 रोजी ज्योतिबांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी या शाळेत 8 मुली उपस्थित होत्या. महात्मा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनविले. महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणासाठी मुहूर्तमेढ रोवली. अखेर जुलै 1887 मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचे पुणे येथे वयाच्या 63व्या वर्षी निधन झाले.